फुले यांना रायगडचा पालकमंत्री करायचा असेल तर शिवसेनेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व जागा निवडून द्या, असं महत्त्वाचं विधान विकास गोगावले यांनी केलेलं आहे। मणगाव तालुक्यातील गोरेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं। पालकमंत्री कुणीही असू दे, फरक पडत नाही, असा इशारा मंत्री जयकुमार गोरेंनी केला। साताऱ्यातील तांबवे इथं जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाईंना हा इशारा दिला। लहान मोठ्या कार्यकर्त्यांना बोलवून दम दिला जातोय, असा आरोपही गोरेंनी देसाईंवर केला। सांगोल्यात आमदार बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार शहाजीबापू पाटलांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली। निवडणुकीनंतर एक पत्र दिलं तर शेकापच्या कार्यकर्त्याला तुरुंगात जावं लागेल, असं विधान शहाजीबापू पाटलांनी केलं होतं। त्याला बाबासाहेब देशमुखांनी उत्तर दिलं। मालेगावातील भाजप आणि काँग्रेसची भारतीय विकास आघाडी अवघ्या 2 दिवसात फुटली। काँग्रेसकडनं गटनेते एजाज बेग यांचं निलंबन करण्यात आलं। भाजपसोबत गटनोंदणी केल्यानं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही कारवाई केली आहे। नाशिकचा महापौर उपमहापौर आज ठरणार आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे। महापौर पदासाठी हिमगौरी आडके, दीपाली गीते चर्चेत आहेत। नाशिकच्या महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष आहे। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आढावा बैठक झाली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। प्रचारासाठी प्रदेशस्तरीय मंत्री किंवा पदाधिकारी येणार नसून स्थानिक कार्यकर्त्यांनीच प्रचाराची जबाबदारी घ्यावी, असं त्यांनी म्हटलेलं आहे। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराचे आता अवघे 3 दिवस शिल्लक आहेत। रायगड जिल्ह्यात सर्वत्र उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला। प्रचारासाठी वेळ कमी मिळाला असल्यानं दुर्गम वाडी रस्त्यांवर पोहोचणं कठीण होतं, त्यामुळे मोठी मतदारसंख्या असलेल्या गावांवर उमेदवारांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे। ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात अजित पवारांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला। राष्ट्रवादी काँग्रेसचे टाकळी हाजी कवठे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार दामू घोडे यांनी स्वतः प्रचाराची धुरा खांद्यावर घेऊन घरोघरी जाऊन साध्या पद्धतीनं प्रचार सुरू केला आहे। संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं परीक्षांचे निकाल जाहीर केलेत। नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये घेतलेल्या पदव्युत्तरच्या 126 पैकी केवळ 58 अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले। पुण्यातील औंध मिलिटरी स्टेशन इथल्या मिलिटरी सिव्हिल फ्युजन नोडमध्ये दक्षिण कमांडतर्फे CISF जवानांसाठी आयोजित 2 आठवड्यांच्या विशेष प्रशिक्षणाचा 31 जानेवारी रोजी समारोप झाला। 19 जानेवारीपासून सुरू असलेल्या या प्रशिक्षणाचा उद्देश बदलत्या सुरक्षा परिस्थितीमध्ये जवानांची सज्जता वाढवणं हा होता। महावितरणचा ऑल इंडिया डिस्कॉम्स असोसिएशनच्या एडिकॉन 2026 या राष्ट्रीय परिषदेत पुरस्कारानं गौरव करण्यात आला। शेतीसाठी वीज पुरवठा करणाऱ्या कृषी वीज वाहिन्यांच्या सौर ऊर्जीकरणात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे। केंद्रीय ऊर्जा मंत्री यांच्या हस्ते महावितरणचे अध्यक्ष यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। पुण्यात लाडकी बहीण योजनेत 1201 पुरुषांनी लाभ घेतला, त्यामुळे पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेतील 2.25 लाख महिलांची पुन्हा एकदा थेट पडताळणी होणार आहे। KYC करूनही अनुदान न मिळाल्यानं ही कारवाई केली जाणार आहे। नाशिक जिल्हा न्यायालयात वकील न्यायाधीश आमने-सामने आले। काही न्यायाधीशांच्या मनमानी कार्यपद्धतीविरोधात वकिलांनी संताप व्यक्त केला। नाशिकमध्ये जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये वकिलांनी 1 दिवसाचं कामकाज बंद करत निषेध केलेला आहे, त्यामुळे 5 न्यायालयातील सुमारे 3000 केसेस ठप्प आहेत। अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी आंदोलन केलेलं आहे। उगवा फाटा ते आगर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे, तर रेल्वे गेट ते अमानतपूर ताकोडा भोडपर्यंतचा रस्ता मंजूर असताना अद्याप रस्त्यांच्या डांबरीकरणाचं काम सुरू झालं नाहीये, त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाचा निषेध करत आंदोलन केलंय। भंडारा जिल्ह्यामध्ये सध्या धान खरेदी उद्दिष्ट वाढली नसल्याने शेतकऱ्यांचं धान पडू नये। आतापर्यंत पणन विभागाच्या वतीनं 31 लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे, तरी सुद्धा शेतकऱ्यांकडे धान पडू नये। शासनानं धान खरेदी उद्दिष्ट वाढवावं अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं केली जाते आहे।